प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा फक्त दिखाव्यासाठीच करते असा अनेकांचा समज असतो, पण खरंच तसं आहे का? तर आज याच विषयावर मी तुमच्यासोबत बोलणार आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, मी राणी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज माझाही वटपौर्णिमेचा उपवास होता. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी घरातली कामं आवरून घेतली, फरशी पुसली, घर नीटनेटके केलं आणि त्यानंतर निवांतपणे देवपूजेला सुरुवात केली. सर्वप्रथम बाहेर तुळशीची पूजा केली. त्यानंतर तुळशीजवळच मी महादेवाची पिंडही ठेवलेली आहे. रोज मंदिरात जाणं शक्य होत नाही, म्हणून घराबाहेरच महादेवाची पिंड स्थापित केलेली आहे आणि रोज श्रद्धेने तिचीच पूजा करते. आज वटपौर्णिमेचा उपवास आहे म्हणून मी हे सगळं करते असं अजिबात नाही. हा माझ्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. रोज सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम मी तुळशीची पूजा करते. त्यानंतर घराबाहेर असलेल्या महादेवांच्या पिंडीची पूजा करते. हे सगळं झाल्यावरच मी दिवसातील इतर कामांना सुरुवात करते. एक वेळ अशी येऊ शकते की देवघरातील पूजा थोडीशी उशिरा होईल, पण तुळशीच्या आणि महादेवाच्या पिंडीची पूजा केल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही. त्यानंतर मी घरातली बाकीची सगळी कामं सुरू करते. त्यानंतर मग मी उंबरठा पूजन करायला घेतलं. प्रत्येक गुरुवारी, शुक्रवारी तसेच अमावस्या, पौर्णिमा आणि इतर शुभ दिवशी मी ही उंबरठा पूजन आवर्जून करते. आजही विधीपूर्वक उंबरठ्याची पूजा करून घेतली. उंबरठा हा फक्त घराचा प्रवेशद्वार नसतो, तर आपल्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं स्वागत होण्याचं प्रतीक मानला जातो. आपल्या संस्कृतीत उंबरठ्याला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं, म्हणूनच त्याची पूजा केल्याने घरात आनंद, भरभराट आणि मंगल वातावरण कायम राहतं. त्यानंतर देवांची पूजा केली. देवघरासमोर सुंदर अशी रांगोळी काढली. आता मला निघायचं होतं वडाची पूजा करण्यासाठी, तर साडी आणि काही शृंगारचं सामान मी आधीच बाहेर काढून ठेवलं होतं. त्यानंतर छानशी साडी नेसली, मस्त असा शृंगार केला, हातात नवीन बांगड्या घातल्या. एक गोष्ट मात्र मला नेहमी जाणवते, काही जणी साज शृंगार करून पूजा करतात, तर काही अगदी साधेपणाने. पण जर साज शृंगार करणं म्हणजे श्रद्धा कमी असते असं अजिबात नाही. श्रद्धा ही मनात असते, मेकअपमध्ये नाही. या विषयावर पुढे अजून थोडं बोलू, पण त्याआधी हे बघा, पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मी ताटात काढून घेतलं होतं. त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश, तुपाचा दिवा, पंचामृत, कच्चं सूत, फूल, ओटीचं सामान, वस्त्रमाळ, हळदी-कुंकूचा करंडा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, गणपती बाप्पांची मूर्ती, घंटी, अगरबत्ती, माचीस आणि ओटी भरण्यासाठी काही पैसेही घेतले होते. तसेच बायकांची ओटी भरण्यासाठी गहू आणि आंबेही घेतले होते. यामध्ये अजून काही राहिलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी आणि माझ्या बिल्डिंगमधल्या काही मैत्रिणी मिळून जवळच असलेल्या मंदिरात गेलो. तिथे खूप वर्षापासून असलेलं एक जुनं वडाचं झाड आहे. असं म्हणतात की जुन्या वडाच्या झाडाची पूजा करणं शुभ असतं, पण प्रत्येकाच्या घराजवळ असं झाड असेल असं नाही. म्हणून पूजा मनापासून केली तर कोणत्याही वडाच्या झाडाची पूजा तितकीच महत्त्वाची असते. आमच्या घराजवळ जुनं वडाचं झाड असल्यामुळे आम्ही तिथे जाऊन पूजा केली. आम्ही तिथे गेलो तेव्हा खूप गर्दी होती. आधी आलेल्या बायकांची पूजा सुरू होती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथेच बसून घेतलं. त्यानंतर आमचा नंबर आला आणि मग आम्ही पूजेसाठी बसलो. तिथली एक खास गोष्ट म्हणजे तिथे ब्राह्मणही उपस्थित होते. आता पूजा कशी करायची हे जवळपास प्रत्येक स्त्रीला माहितीच असतं, पण ब्राह्मण असतात तेव्हा थोडा वेगळा अनुभव येतो. ते विधीपूर्वक मंत्र म्हणत पूजा सांगतात, त्यामुळे सगळ्यांची पूजा एकाच पद्धतीने आणि व्यवस्थित पार पडते. म्हणूनच आम्ही त्यांनी जसं जसं सांगितलं तशी पूर्ण श्रद्धेने वटपौर्णिमेची पूजा केली. पूजा अगदी व्यवस्थित आणि विधीपूर्वक पार पडली. ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळी पूजा केली. त्यानंतर आरतीची वेळ झाली. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तुम्ही पूजेला घंटी का घेऊन जाताय? त्यामागे एक छोटासा अनुभव आहे. 1-2 वर्षापूर्वी आम्ही पूजेला गेलो होतो. तेव्हा आरतीची वेळ आली आणि कोणाच्याही ताटात घंटी नव्हती. आपल्या परंपरेनुसार देवाची आरती करताना घंटानादाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तेव्हापासून मी प्रत्येक वेळी पूजेला घंटी आवर्जून घेऊन जाते. यावेळी आम्ही इतक्या जणी होतो, पण आमच्या ग्रुपमधल्या फक्त दोघींकडेच घंटी होती. तर मंडळी, वटपौर्णिमेचा उपवास केल्याने आणि वडाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घातल्याने 7 जन्म हे नातं टिकतं अशी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचा मी पूर्ण आदर करते. पण माझ्या मते त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जन्म. या जन्मात प्रत्येक बायकोने आपल्या नवऱ्याच्या सुखदुःखात, प्रत्येक चढ-उतारात त्याची खंबीरपणे साथ द्यावी. पण तेवढंच कर्तव्य नवऱ्याचंही आहे. त्यानेही आपल्या पत्नीच्या प्रत्येक आनंदात, अडचणीत आणि स्वप्नांमध्ये तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं.
सात जन्माचं नातं आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. पण एका जन्मात जर नवरा-बायकोने एकमेकांना प्रेम, विश्वास, आदर आणि समजूतदारपणे साथ दिली, तर तेच खरं आयुष्यभर टिकणारं सुंदर नातं ठरतं. माझ्यासाठी वटपौर्णिमेचा खरा अर्थ हाच आहे. तर मंडळी, तुम्ही माझ्या थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, की मी लिहिलं आहे, वटपौर्णिमेला साज-शृंगार करून जाणारी प्रत्येक स्त्री दिखावा करते, हा समज चुकीचा आहे. साज-शृंगार हा प्रत्येक स्त्रीचा दागिना आहे. आपल्या आजी, आई आणि पूर्वीच्या स्त्रियाही सण उत्सवाला आवर्जून नटायच्या. फक्त फरक एवढाच आहे, की त्या काळात मोबाईल, कॅमेरे आणि सोशल मीडिया नव्हता. आज काळ बदलला आहे, माध्यमं बदलली आहेत, पण प्रत्येकाच्या भावना बदलल्या आहेत असं नाही. हो, काही जणी आठवण म्हणून फोटो काढतात, रील बनवतात किंवा सोशल मीडियावर शेअर करतात. पण म्हणून त्या श्रद्धेने पूजा करत नाहीत असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. कोणाच्याही कपड्यांवरून, मेकअपवरून किंवा रीलवरून त्यांच्या श्रद्धेचं मोजमाप करू नका. श्रद्धा ही मनात असते, चेहऱ्यावरच्या मेकअपमध्ये नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर करा. साज-शृंगार आणि संस्कार हे एकमेकांच्या विरोधात नाहीये. ते दोन्ही एकत्र असू शकतात. वटपौर्णिमा हा फक्त एक सण किंवा परंपरा नाहीये, तर श्रद्धा, प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या मंगल कामनेचा दिवस आहे. चला एकमेकांच्या श्रद्धेचा आदर करूया आणि कोणाच्याही श्रद्धेचा न्याय फक्त त्यांच्या बाह्य रूपाहून करू नका. पूजा तर एकदम व्यवस्थित झाली. आता ओटी भरायची होती. आम्ही 7 जणी होतो त्यामुळे एकामागून एक सगळ्या जणी बसलो आणि प्रत्येकीने एकमेकींची ओटी भरली. मी ओटीमध्ये गहू, ₹1 नाणं आणि एक आंबा दिला. अनेकांना प्रश्न पडतो, की ओटी का भरली जाते? आपल्या परंपरेनुसार ओटी भरणं म्हणजे समोरच्या सुवासिनीला शुभेच्छा, सौभाग्य, समृद्धी आणि भरभराटीचा आशीर्वाद देणे. गहू हे अन्नधान्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. नाणं लक्ष्मीचं आणि आर्थिक शुभतेचं प्रतीक असतं. तर आंबा हा मंगल कार्य, गोडवा आणि शुभत्वाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे ओटी भरण्याचा हा विधी फक्त एक परंपरा नसून एकमेकींना सुखी, समृद्ध आणि अखंड सौभाग्यवती राहण्याच्या शुभेच्छा देण्याचा सुंदर संस्कार आहे. तर अशा प्रकारे एकमेकींची ओटी भरून आमची वटपौर्णिमेची पूजा अगदी आनंदात आणि उत्साहात पूर्ण झाली. खूप स्त्रिया वटपौर्णिमेचा उपवास तर करतात, पण अजूनही अनेकांना या पूजेमागचं खरं कारण आणि महत्त्व माहिती नसतं. नेमकी वटपौर्णिमेची पूजा का केली जाते, यामागे एक अतिशय सुंदर पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की राजकन्या सावित्रीचा विवाह सत्यवान नावाच्या राजपुत्राशी झाला होता. पण सत्यवान अल्पायुषी असल्याचं सावित्रीला आधीच सांगण्यात आलं होतं. तरीही तिने सत्यवानालाच आपला जीवनसाथी म्हणून निवडलं. पण एके दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडत असताना वडाच्या झाडाखाली त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी यमराज त्याचे प्राण घेऊन निघाले. सावित्रीने हार न मानता यमराजांच्या मागे जाऊन आपल्या बुद्धिमत्तेने, निष्ठेने आणि पतिप्रेमाने त्यांना प्रसन्न केलं. शेवटी यमराजांनी तिला वरदान मागण्यास सांगितलं आणि सावित्रीने आपल्या पतीचे प्राणच परत मागितले. तिच्या दृढ निश्चयामुळे आणि अखंड श्रद्धेमुळे सत्यवानाला पुन्हा जीवन मिळालं. तेव्हापासून सावित्रीच्या अखंड सौभाग्याचं प्रतीक म्हणून लग्न झालेल्या स्त्रिया वटपौर्णिमेचा उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तसेच आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आम्ही ज्या मंदिरात वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आलो होतो, तिथे हनुमानजींचं आणि महादेवांचंही सुंदर असं मंदिर होतं. मग म्हटलं आता इथपर्यंत आलोच आहोत, तर महादेवांचं दर्शन घेऊन जाऊया. रोज-रोज तर अशी संधी मिळत नाही. त्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेतलं. महादेवाच्या पिंडीची विधिवत पूजा केली. मंदिराच्या बाहेरच छान असं तुळशी वृंदावन होतं. घरी तर सकाळी तुळशीची पूजा केलीच होती. पण म्हटलं आता मंदिराचं आलेच आहे, तर तुळशी मातेची पूजा करूनच जाऊया. त्यानंतर आम्ही घरी आलो. आता रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती. दिवसभर माझा उपवास असल्यामुळे सकाळपासून मी फक्त 2 केळी खाल्ली होती. त्याशिवाय काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे थोडासा थकवाही जाणवत होता. पण स्वयंपाक तर करायलाच लागणार ना, कारण की देवाला नैवेद्य पण द्यायचा होता. मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तेवढ्यात आहू पण आले. ते म्हणाले, की "चल मी तुला मदत करतो." खरं तर त्यांना स्वयंपाक फारसा येत नाही, पण मला मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच माझं मन जिंकून जातो. पुऱ्यांचं पीठ तर माझं मळवून झालं होतं. मला आता पुऱ्या बनवायच्या होत्या. मग त्यांनी पुऱ्या लाटायला सुरुवात केली आणि मी ते तळत होते. त्यामुळे माझं काम खूप लवकर झालं. खरं सांगायचं तर नात्यात मोठ्या गोष्टींपेक्षा अशा छोट्या-छोट्या मदतीनंच प्रेम, आपुलकी आणि एकमेकांची साथ दिसून येते.
दिवसाचा शेवटही कुटुंबासोबत हसत, खेळत आणि एकत्र जेवण करत खूप छान झाला. खरंच सणाचा खरा आनंद आपल्या माणसांसोबत घालवलेल्या अशा छोट्या-छोट्या क्षणांमध्येच असतो. तर मंडळी, आजचा माझा वटपौर्णिमेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.